छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारतात कित्येक पाकिस्तान तयार झाले असते। राज्यपाल राधाकृष्णन यांचं सातारात वक्तव्य। कर्मवीर विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त केली। लाडकी बहीणसह कोणतीही मोफत योजना बंद करणार नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार। अपात्र लाभार्थ्यांकडून आतापर्यंत मिळालेल्या पैशांची वसुलीही करणार नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आज दिल्लीत पक्षाच्या खासदारांच्या भेटीगाठी घेणार। इंडिया आघाडीच्याही नेत्यांशी संवाद। पवारांना भेटणार का याची उत्सुकता। संजय राऊतांच्या टीकेनं दिल्लीत पवारांच्या घरी असलेल्या सगळ्यांना धक्का, पण दस्तूरखुद्द पवारांची प्रतिक्रिया फक्त मिश्किल हास्याची। खासदार निलेश लंकेंची माहिती। राजापूरचे माजी आमदार राजन साळवींचा अखेर उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र। उपनेते पदाचा राजीनामा। आज शिवसेनेत पक्षप्रवेश। शिंदेंकडून साळवींचं स्वागत तर सामंत बंधूंकडूनही हिरवा कंदील। उमेदवारी दाखल करताना माहिती लपवल्याबद्दल परळीच्या फौजदारी न्यायालयाची धनंजय मुंडेंना नोटीस। करुणा मुंडेंच्या तक्रारीवरून दाखल खटल्यात कारणे दाखवा नोटीस। लवकरच मनसेमध्ये मोठे फेरबदल होणार। पक्षाची आचारसंहिताही ठरवणार। वरळीच्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संकेत दिले होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दिल्लीतली इमारत केशवकुंज बांधून सज्ज। 150 कोटींचा बांधकाम खर्च आणि 8 वर्ष प्रतीक्षेनंतर मुख्यालय तयार। CISF कडे सुरक्षेची जबाबदारी असेल। राजकीय पक्षांच्या निवडणुकांच्या आधी मोफत योजनांच्या घोषणांवर सुप्रीम कोर्टाची नाराजी। मोफतमुळे लोक ऐतखाऊ होत असल्याचं कोर्टाचं निरीक्षण। आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा म्हणजेच PMLAचा उद्देश कुणालाही तुरुंगात डांबणं नसल्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। सुनावणी दरम्यान ईडीचीही खरडपट्टी। संसदेमध्ये आज नवीन आयकर विधेयकाचा मसुदा पटलावर मांडणार। वक्फ दुरुस्ती विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचाही अहवाल आज संसदेत मांडला जाण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेच्या दौऱ्यावर। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार। व्हाईट हाऊसमध्ये द्विपक्षीय बैठक। अहमदाबाद वनडेमध्ये भारताची इंग्लंडवरती 142 धावांनी मात। 357चा पाठलाग करताना इंग्लंड 214 वर ऑल आऊट। गिलच्या शतकानंतर गोलंदाजही प्रभावी। मालिका 3-0 खिशात। शिर्डीमध्ये आज साई परिक्रमा महोत्सव। हजारो भाविक सहभागी। पारंपरिक वाद्याच्या तालात आणि साईनामाच्या जयघोषात शिर्डीच्या परिक्रमेस सुरुवात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।